लहान बाळाचे कान टोचणे म्हणजेच कर्णवेधन करणे ही केवळ दागिने घालण्यासाठी केलेली सोय नसून त्या पाठीमागे एक शास्त्र आहे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी पाटील, इंटिग्रेटेड वेलनेस फिजिशियन आणि आयुर्वेद तज्ञ. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या षोडश संस्कारांपैकी कर्णवेधन हा एक संस्कार महत्वाचा मानला जातो. यात कानाच्या पाळीवरील विशिष्ट बिंदूवरती छेदन म्हणजे चित्र पाडले जाते. वैदिक शास्त्रानुसार ज्ञानग्रहणाची सुरुवात ही श्रवणातून होते म्हणजे ऐकण्यातून होते. तर कर्णवेध ह्या संस्काराद्वारे जेव्हा आपण कान आणि बुद्धी या ज्ञानेंद्रियांना जेव्हा उत्तेजना देतो, त्यानंतर ग्रहणाचे कार्य हे उत्तम व्हायला लागते. तसेच आयुर्वेदामध्ये कर्णवेधन ही एक उपचार पद्धती सांगितलेली आहे. कारण सुश्रुत संहितेनुसार कानावरील पाळीवरती विशिष्ट असे मर्मबिंदू असतात, ज्यांचे कनेक्शन हे तुमच्या मेंदू, तुमचे हृदय आणि तुमची पचन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यापर्यंत सुद्धा पसरलेले असतात. तेव्हा ह्या कर्णवेध उपचार पद्धतीद्वारे ब्रॉन्केल अस्थमा, हार्निया, पचनाचे विकार, मेंदूचे विकार यांच्यावरती सुद्धा यशस्वी चिकित्सा करता येते. तेव्हा लक्षात घ्या, आपल्या पुराणांमध्ये सांगितलेल्या प्रत्येक संस्काराच्या पाठीमागे केवढं मोठं सायन्स हे दडलेलं आहे. तेव्हा परंपरा जपा आणि आपल्या आयुर्वेदाचा सन्मान करा.